पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा कसबा गणपती का असतो? गुरुजी तालीम गणपती हिंदू मुस्लिम एकाचं प्रतीक मानला जातो आणि तुळशीबाग गणपती इतका उंच का असतो? आज आपण जाणून घेणार आहोत मानाच्या 5 गणपतीच्या कहाण्या, ज्या फक्त श्रद्धेच्या नाही तर पुण्याच्या संस्कृतीच्या शिरपेचात मानाचा तुरा आहेत. ढोल ताशांचा गजर, जयघोषाचा नाद आणि भक्तीचा सागर. पुण्याच्या गणेश उत्सवाची शान म्हणजे मानाचे 5 गणपती आणि त्याचबरोबर जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. कथा सुरू होते 1936 साली, जेव्हा जिजाऊंनी लाल महालाजवळ कसबा गणपती बसवला. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मोहिमेपूर्वी याच ग्रामदेवताचे दर्शन घेत असत. आजही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात या गणपतीपासूनच होते. पुढे येतो तांबडी जोगेश्वरी गणपती, भाऊ बेंद्रे यांनी सुरू केलेला. या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मूर्तीचं विसर्जन करून नवी मूर्ती बसवण्याची परंपरा. कसब्याच्या शेजारीला हा गणपती भक्ताच्या मनाचा लाडका आहे. त्यानंतर येतो गुरुजी तालीम गणपती, 1887 मध्ये सुरू झालेला, म्हणजे टिळकांच्या सार्वजनिक गणेश उत्सवापेक्षा 5 वर्ष जुना. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीविले आणि शेख कासम वल्लाद यांनी यांची सुरुवात केली आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हा गणपती आजही स्मरणात आहे. मोठ्या उंदरावर बसलेली आकर्षक मूर्ती प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते. चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. 1900 साली सुरू झालेला हा गणेश उत्सव उंच मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. 12 ते 15 फुटांपर्यंत उंचावलेली मूर्ती फायबरची आरास आणि तुळशीबागेच्या गजबजलेल्या वातावरणात भक्ती आणि कलात्मकतेचा संगम घडवते. आणि शेवटी येतो केसरीवाडा गणपती. लोकमान्य टिळकांच्या केसरी संस्थेचा हा गणेश उत्सव 1894 पासून सुरू झाला. स्वातंत्र्य लढ्यात इथं सभा व्याख्यानं भरायची. श्रद्धेसोबत देशभक्तीचं प्रतीक ठरलेला हा गणपती आजही पालखीतून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत पुणेकरांचा अभिमान वाढवतो. तर मित्रांनो, कसबा गणपतीपासून दगडूशेठ हलवाई पर्यंत हे गणपती केवळ पूजा अर्चेपुरते नाहीत, ते पुण्याचे संस्कार, संस्कृती, इतिहास आणि एकतेचं प्रतीक आहे. मूर्तींचं विसर्जन होतं, पण या गणपतींचा मान, भक्ती आणि अभिमान कधीच विसर्जित होत नाही.